सोमवती क्षत्रिय मंडळ गेली बरीच वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे आणि हा उपक्रम राबवताना 10 वर्षाखालील मुलींपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत स्पर्धा घेतल्या जात आहेत आणि हा स्पर्धा आजच्या दिवशी टोटल एकूण 160 स्पर्धक सहभागी झालेले आहेत. जवळजवळ निम्म्या मॅचेस झालेल्या आहेत, अजून निम्म्या बाकी आहेत आणि या स्पर्धेला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा म्हणजे तुम्ही पाहाल सगळे एकदम लहान मुलांपासून तर पूर्ण मोठ्या माणसांपर्यंत सर्वजण तुम्हाला इथे आढळतील. खुल्या गटामध्ये सुद्धा जवळजवळ 16 ते 18 स्पर्धक असतात. त्यामुळे ह्या एक अतिशय उत्कृष्ट असा नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने होणारी स्पर्धा आहे आणि मंडळाचा जे इंडोर होता त्याच्यातला हा महत्वाचा एक पैलू आहे. खाली जवळजवळ 35 ते 40 स्पर्धक इथे आहेत, उपलब्ध आहेत आणि टोटल एकूण 160 स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. ह्या स्पर्धानंतर दिवाळीमध्ये लगेच युवक मंडळ काही लहान मुलं पण तुम्हाला खेळताना दिसतील. लहान मुले 25 वर्षाखालील तसंच खुला गट तिन्ही गटाच्या स्पर्धा सुरू आहेत. त्याच्या अगोदर 10 वर्षाखालील आणि 15 वर्षाखालील मुलांच्या स्पर्धा संपन्न झाल्या. आता ह्या 3 गटाच्या बाकी आहेत आणि त्या संध्याकाळपर्यंत संपतील अशी अपेक्षा आहे. आमचे ज्येष्ठ राजन पाटील, किरण वर्तक, सचिन आणि निनाद हे प्रॅक्टिस करत आहेत आपल्या मॅचची, तुम्हाला पाहायला मिळेल. आता युवक मंडळ ह्याच्या नंतर दिवाळीमधला उपक्रम जो येणार आहे तो गडकिल्ल्याचा येणार आहे. महाराष्ट्राच्या छत्रपती महाराज शिवाजी महाराजांच्या भूमीतील गडकिल्ले बनवण्यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहित करणार आहेत. हा यंदाचा पहिलंच वर्ष आहे आणि त्याच्यानंतर लगेच डिसेंबरमध्ये जो महिलांचा क्रिकेट महोत्सव, क्रीडा महोत्सव, महिलांची क्रिकेट स्पर्धा आणि खाद्य महोत्सव भरवला जातो. त्याला तो एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. म्हणजे तुम्हाला एकदम संपूर्ण मैदान गच्च भरलेलं असेल. तुम्हाला मी पाहतो तिथे त्या कार्यक्रमाचं पण इथे निमंत्रण देतो की महिला खाद्य महोत्सव आणि क्रिकेट स्पर्धेला तुम्ही एक हजेरी लावा. तुम्हाला सगळ्या जाणवेल तुम्हाला किती आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद असतो.